तर कसं काय मंडळी, आलोय मी पण आता लोकांची जळवायला. काल असं इंस्टाग्राम मध्ये घुसलो, रील सेक्शन मध्ये गेलो आणि प्रथमच रील आली ती म्हणजे एका दिग्गज युवा उद्योजकाची. काय नाव त्याचं, जाऊ दे, पाऊच. काय मग वाटतं की माकडाच्या प्रजातीतून मनुष्य प्रजातीत आलेला उद्योजक. आमची काय चूक, आम्हाला का बदनाम करतोय? काय ते कुत्र्याच्या शेपटीसारखे केस, त्यात विशेष म्हणजे त्याचं EUU. रील पाहत होतो, रूममेट म्हणे अरे खाली कुत्रा आला तेवढं हाकलून तरी ये. अहो अख्खी रात्र गेली हो त्याला समजून सांगण्यासाठी. ते कुत्र नव्हतं, ते काही युवा उद्योजकाची रील होती. जाऊ द्या, ते सर्व सोडा, ही रील पहा. संस्कारी मुलं नेहमी सिंगल असतात, जसं की तुम्ही मलाच बघून घ्या. सिंगल, ते पण वजनात. संस्कारी पोरं, हा जर स्वतःला संस्कारी समजतोय तर आपण कोण? आमचा चूती आहे. काय म्हणे तर सिंगल, ते पण वजनात. अरे भाऊ, हवा आली तर फुग्याच्या आधी तू उडून जाशील रे. तसं तुला कोणी सांगितलं नसल, घरात एक आरसा नावाचा प्रकार असतो, त्याच्या समोर जा, 2 मिनिटं टायमिंग लावून उभा राहा, आपला चेहरा त्याच्यात पहा, मग ठरव आपण वजनात सिंगल आहोत की आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला सिंगलच राहावं लागतंय. ती खूप छान होती, ती माझी जान होती. उन्हामध्ये गेल्यावर ती मला सावली द्यायची, पाऊस पडल्यावर ती पावसापासून वाचवायची. 1 वर्षानंतर ती मला भेटली, पण माझी छत्री 1 वर्षामध्येच फाटली. सत्यानाश. मग आहे ना थोडं ब्रँडेड घेत जा. 50 रुपयात 2 घेतल्या ना, हे असंच होत असते. आयुष्यामध्ये सगळं काय करा, पण एखाद्या पोरीवर विश्वास काय ठेवू नका. असला घाण घोडा लागतो बर का. मला लागलाय, तुम्हाला लागू नये म्हणून तुम्हाला सांगतोय. मान्य ती अंधाई होती, परंतु तिलाही नंतर समजलं की याला पटवण्यापेक्षा घोड्याला पटवलेलं चांगलं. त्यामुळे तिने याला पद्धतशीर घोडा लावलेला आहे. याचा व्हिडिओ पाहिला ना, शिवी आतून स्वतःहून बोलते, मालक बाहेर येऊ का मी? पण तिलाही समजून सांगावं लागतं, बाई आपण घरात येत, आता तरी नको. तर एडिटर मी जाऊन आलो, कुत्रे आले वाटते.